नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या 8व्या वेतन आयोगासंदर्भातील चर्चेने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. एका प्रमुख कर्मचारी संघटनेने सरकारला आपले अंतिम निवेदन सादर केले असून वेतनवाढी संदर्भात मोठे बदल त्याच्यामध्ये सुचवण्यात आले आहेत. या निवेदनामधील सर्वात महत्त्वाच्या मागण्यांमध्ये किमान मूळ वेतन 69,000 रुपयापर्यंत वाढवणे हा त्या चर्चेचा विषय ठरत आहे. इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार नॅशनल काउन्सिल JCM कडून सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावामध्ये किमान बेसिक वेतन 69,000 रुपयापर्यंत वाढवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसंच फिटमेंट फॅक्टर 3.83 ठेवण्याचा प्रस्ताव सुद्धा यावेळी ठेवण्यात आला. याशिवाय दरवर्षी 6% वाढ, जुनी पेन्शन पुन्हा लागू करणं आणि HRA 30% वाढवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागण्या व्यतिरिक्त मसुदा समितीने 8व्या वेतन आयोगाला खालील मागण्या केलेल्या आहेत. यामध्ये 7व्या वेतन आयोगाचे 18 कर्मचारी स्तर 7 स्तरामध्ये विलीन करण्याची विनंती केली. कुटुंबातील सदस्यांची संख्या 5 वरून 7 करायला सांगितली. 30 वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान 5 पदोन्नती सुनिश्चित करणे सांगण्यात आले. दर 5 वर्षांनी निवृत्ती वेतनामध्ये सुधारणा करणे या मागण्यांचा त्यामध्ये समावेश आहे. मसुदा समितीने आपल्या सर्व मागण्या 1 जानेवारी 2026 पासून लागू व्हाव्यात अशी मागणी करण्यात आली. माध्यमातील माहितीनुसार नॅशनल काउन्सिल म्हणजे JCM समितीचे सदस्य C. कुमार यांच्या मते 8व्या वेतन आयोगामध्ये किमान 69,000 रुपये मूळ वेतनाची मागणी ही योग्य आहे. कारण कुटुंबाला 3 घटक मानण्याची सध्याची पद्धत ही रद्द करून कुटुंबाला 5 घटक मानले पाहिजे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगले जीवन जगता येईल. फिटमेंट फॅक्टर हा वेतनवाढ ठरवण्याचा महत्त्वाचा आधार असतो. सध्याच्या बेसिक वेतनाला या फॅक्टरने गुणाकार करून नवीन वेतन निश्चित केले जाते. 7व्या वेतन आयोगामध्ये 2.57 हा फॅक्टर ठरवण्यात आला होता, ज्यामुळे किमान वेतन 7,000 रुपयावरून 18,000 रुपये ठरलं होतं. जर 8व्या वेतन आयोगामध्ये समितीने दिला उच्च फिटमेंट फॅक्टर मंजूर झाला तर कर्मचाऱ्याच्या बेसिक वेतनामध्ये DA, HRA आणि इतर भत्त्यापैकी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ जर फिटमेंट फॅक्टर आपण 3.0 लागू झाल्यास किमान 18,000 रुपयावरून सुमारे 54,000 पर्यंत जाऊ शकतं. त्यामुळे 3.83 फॅक्टर लागू झाल्यास त्यापेक्षा अधिक वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पे स्केल 1 मध्ये 18,000 रुपयांचा पगार 54,000 रुपयामध्ये जाईल. पे स्केल 3 मध्ये 29,200 रुपयांचा पगार 1,12,000 रुपयापर्यंत जाईल आणि पे स्केल 6 मध्ये 56,100 रुपयांचा पगार 2,15,000 रुपये इतका जाईल. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.